तर हॅलो गाईज, नमस्ते. कसं काय, केम छो. तर आमचा आज दुसरा ब्लॉग आहे आणि आज आम्ही करतोय पोपटीची पार्टी सर्वजण मिळून. आहे ऋषिकेश, आहे नितीश साणेकर, आहे राकेश आणि मी राहुल. तर मग बघूया पुढची वाटचाल आमची कशी होते आणि या मंचुरियन खायला. आता आम्ही आलो शेंगा घ्यायला. पावटा घेतले अर्धा किलो. हे काय तुरीची डाळ, तुरीच्या शेंगा घेतल्यात अर्धा किलो आणि गाजर पण घेतलेत 50ला 1.5 किलो. हे इथे होलसेल रेटनी सगळं भेटतंय दादा. होलसेलनी भेटते ना इथं सगळं. हा काय आणि तुमचं काय हे सांगा, लोकेशन वगैरे. अच्छा, या दादाकडे आणि बघा चांगल्या स्वस्त दरामध्ये वालाच्या शेंगा आहेत, शिंगाडे आहेत, गाजर आहेत. तर या एकदा आणि बघा, चांगला माल आहे दादाकडे. आता आम्ही आलो आशिष शाळेच्या इथे डबा न्यायला. असा भाडी हो ना, असं घे म्हणजे याच्याने आपल्याला काढायला टाकायला होईल. समजला का? म्हणजे ते बोलतात ना, असा नाही धरायला नाही भेटणार, तो क्रॉस झालाय तुम्ही. असं इथना असा मार यो भाग राहू दे. हा, ह्याचं शिक्षण बघा. म्हणजे बोलतात ना, काम कमी आणि बाता जास्त. असा आशिष शहाणे भूमिका घेणारा आमचा आशिष शहाणे आणि राहुल वर्तक भंगारची कामावरच जमतात त्याला. भंगारची कामं जमायला हुशार आणि आयफोनचा स्टोरेज फुल. हे भंगारची कामं करण्यात एक्सपर्ट असा राहुल वर्तक, न्यू ब्लॉगर्स. मागाशी डबा घेतला ना, मागाशी डबा, तो डबा घेऊन त्यातला भांगारवाला तो डब्याचा असलं हे बघा. आता आमची पोपटीची तयारी. आता बघा, चविष्ट शेंगा खायसाठी काय काय करायला लागतं. ते मेहनत घ्यायला लागते. पाला आपण तिकडे शेतात बनवतोय ना, मला इथं भरून. अरे मग रात्रीचा शोध बरं का आता चला माणूस खूप आहे. सुट्टी होती तुझी, तुझा उपयोग काय सुट्टीचा. हा मॅनेजमेंट करणारा आशिष शाने काही कामाचा नाही. भरोशावर आलो ना, बरबाद झालं त्या सगळं. भरोशा झाल्यावर नाही असं आम्हाला वाटतं. आम्ही आमच्याच गावात आलोय आणि आम्हालाच करायला लागतंय सगळं. काय करशील. आणि हा साधारण पोरींच्या फोटो बघणारा. काय उपयोग आहे, काय करशील, काय उपयोग नाही. भाडगाड्या बाहेर निघाल्या तरी पण. आता आमचा तेलाचा डबा झालाय आणि हा चिकन तेल वापरू आम्ही. काय तेल नाही धुवायचं, राहू दे. तेल नाही धुवत. तो धुवायचं ना म्हणून तो पाहिजे होता त्याला. आता 2 डबे तयार झालेले आहेत मस्त. आशिष शानेची मेहनत बघा, घाम बघा, घाम बघा. आणि हा राहुल वर्तक, मेहनत माझी आहे. कात्याबाई तात्याबाईची मेहनत बघा किती. आता काय नाही, आता फक्त कोयता दाखव आशिष शानेच्या धारवाला. हा एक डब्बा आणि हे अंडी. 30 अंडी आणली, 30 अंडी आहेत. हा आणि 2 किलो चिकन याला मी गिफ्ट म्हणून देतो. गिफ्ट. बघूया आता कसं होतंय आमची पोपटी. काय इको फ्रेंडली पोपटी आहे, इको फ्रेंडली. आम्ही आले वावेघर मध्ये पोपटी लावायला, पण आता गाडीवरती एक फाट्याची भारी आणण्यात जाते ते. कारण की हा आशिष शाने आहे ना, वावेघरचा आहे तो. फाट्यांसाठी कुठे जाते बघा. आता शेतामध्ये घुसलाय कुठेतरी. अरे तो फाटाचा ठेवून जा खाली. कोण आला तर उपयोगी होईल. एवढी विचित्र माणसं मी बघितली ना लाईफ मध्ये. पोपटी लावायला 7 वाजता आपल्याला पोपटी लावायची होती, आता वाजलं ऑलमोस्ट 9. ऑलमोस्ट एक लाकडाचा तुकडा नाही का, एक पेंड्याची गाडी नाही आहे आणि पोपटी लावायला आलो. 8 वाजलेत आणि आम्ही आता भांबरू शोधायला आलो वावेघर मध्ये. आम्ही आलेलो आहोत रसायनी वावेघर मध्ये पोपटी लावायला, पण असं वाटतं की आम्ही आमच्याच गावाला आहोत की सगळी तयारी आम्हालाच करायला लागते. हे भांबरूट आता घेतोय. पाहुण्याचं काही इज्जत नाही आहे, पाहुण्याची काहीच इज्जत नाही. इज्जत नाही ठेवली. मला तर कटाला आलाय. आता घरी जाऊन जेवायला पण नाही भेटणार. जख मारून इथं काम करणं आहे. काम करणंच आहे आता, काही होऊ दे. कंपनीत ओटीला थांबलो असतो फायदा झाला असता, ते परवडलं असता. पण ह्या आशिषच्या नादी लागून काय चुकी झाली. ह्याच्या पुढे तुम्ही याल का वावेघर मध्ये आशिष सोबत. ना
काय जास्त लागेल 2 किलो चिकन 2 किलो चिकन दाखव कुठं आहे अशा प्रकारे 2 किलो चिकन आशिष शानीने चांगला मॅरिनेट करून ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही तरी सांगा 2 किलो कुठल्या अर्थानं होईल. असेल ऐक ना नाही 2 किलो चिकन असेल पण कदाचित वजन काटा खराब असेल त्यामुळे प्रॉब्लेम झालाय. बाकी वाटते ठीक आहे. मेन म्हणजे आम्ही चुकलो पोपटी लावायला कारण की मॅनेजरच चुकीचा निवडलाय आशिष शानी म्हणून. नावाचा अशी शान आहे पण शहाणा अजिबात नाही तो. हे सिद्ध झालं आता काही करू शकत नाही. तो आता आलेला आहे आणि हे बघा फाटी घेऊन तर आलेला आहे पण किती आणले ती काय माहिती नाही. बघूया फाटी तर आणलेली आहेत. हे कुठेतरी नारलीवरती गावाला येऊन असं आम्ही वाटतं आम्ही आमच्या गावाला इथं आम्हाला सगळं करायला लागतंय. नाच खुला परफॉर्मन्स बाय आशिष साहनी. आशिष शानी गेलेला थोडेसे कष्ट केले त्याने. आता सध्या बोल सध्या आम्ही लय पेंडा कुठे भेटला असं आशिष आणि ते सांग पहिलं. बस पेंडा तिकडे खालती लय लांब आहे. लय लांब आहे. मग तुम्ही मी तिथं पण मला एवढं सगळं हा काम करतोय ह्याचा रोल काय आहे. पाला पाहिजे पाला पाचला रास आहे आपल्याकडे. पाला अजून लागेल बोलतात. फाटी बघ करू रे तुम्ही पहिले बनवा तरी रे. तुम्ही नुसतं तुमचा बडबड फालतूगिरी नको रे घेतो. आम्ही मोठा मीठ कुठं आहे. तुम्ही फाटी आणा जा. मोठा मीठ कुठं आहे. मोठा मीठ फाटी शोधायला गेलेत पण कुठं काय शोधतात बघूया आता समजतील. ये तू पोपटीवर जा ना. आशिष आहे ना आशिष. हा बघ हा झाड कोयतीने तोडलं. ह्याच्या बापसाने शिकवलं का याला खिशात हात आहे. नाही इथं दे इंजिनियर आहे. यस शर्ट विट घालून आलाय नानते करू मारू. तू भाड्या लवडे आमच्या वायगर मध्ये आलास. समजला तुझा भाड्या का. ए तू पोपटी भर जाव आमच्या इथं फाटी. ए भाड्या तू जाव पोपटी भरा जा दोघा जणांनी. फाटी आणतो जा. हे चल आपण चलो. अरे ऋषी पोपटी भरतो ना ऋषी तुम्ही. हे उसाचं झाड. चला सानेकर साहेब चला पोपटी लावू. चला आपण पोपटी लावू. चला आता तयारी करतो ही पोपटीची पॅकिंग करायची. हा चिकन, ही अंडी, ह्या शेंगा आणि हा आपला मीठ मसाला आणि हा आमचा आणि हा सेटअप आणि हा थंडा. सेटअप करायला माणूस कुठं आणलाय. अरे मी काय बोलते बस झाला ना. ओके कसा असतो खालती जास्त उब नको लागण्यासाठी आपण हा असतो मारबिटीचा पाला. ओके त्याला बोलता मारबिटीचा पाला. याच्याने फ्लेवर येतो स्मोकी फ्लेवर येतो. मग आपण तो खालती टाकले त्यानंतर आपण टाकणार 1 लेअर शेंगा. ओके त्यानंतर 1 लेअर चिकन. त्यानंतर 1 लेअर अंडा. परत त्याच्यानंतर हा पाला टाकणार. पण आमच्याकडे बाबरूट बोलतात त्याला. म्हणजे प्रत्येकाच्या इथं वेगवेगळं बोलतात. आपल्या इथं 8 किलोमीटरच्या नंतर आपल्या सगळ्या भाषा आणि हे चेंज होतात. मग प्रत्येक तसंच आपण 2 लेअर मारणार. 2 लेअर ह्याच्यात टाकणार आहे आणि 2 लेअर ह्याच्यात टाकणार आहे. आपण 30 अंडी आणलेत. 2.5 किलो शेंगा आणलेल्या आहेत. 1 किलो तुरीचे आणले आणि 2.5 किलो वालाचे शेंगा आणलेत आणि 2 किलो चिकन आहेत. या असे असं आम्ही एक एक करणार. त्यानंतर तुम्ही बघा पुढचा. आता ह्यात टाकतो आपण शेंगा. ऐकतो लगा ना पडेल. हा मोठा मीठ ना. मोठा मीठ नाही बोलत खडा मीठ बोलतात त्याला. आमच्याकडे मोठा मीठ बोलतात. पेट्रोल नाही होईल. हा बघा मीठ जरा जास्त टाकू कारण की पहिले आपण आग तर जाणून घेऊ. ह्याला जराशी मिठाची मजा घेऊ द्या. घे चालून घे. अंडी दिली टाकून अंडी जास्त का आम्ही टाकतोय कारण की आमच्याकडे सगळं बॉडी बिल्डर आहेत आणि डायटिंग वाली माणसं जाम आहेत आमच्याकडे. अंड्याचा बेन राहील तर उद्या फ्राय करून नेऊ घरी. हा आमचा व्हिडिओचा फाउंडर लाकडं तोऱ्या मनापासून जास्त मेहनत करतोय हा. चिकन सिल्वर पेपर मध्ये पाहिजे होतं रे यार मी बोललेलो तसंच. पण आपण आता गावठी आणि सगळ्यात शेवटी चिकनची लेअर असते. इथे ह्यात 1 किलो टाकलाय आपण आणि 1 किलो ठेवलाय दुसऱ्या डब्यामध्ये टाकायला. मला वाटते का पण चिकन टाकलेलं आहे आमच्या पत्र्याच्या डब्यामध्ये. आता आम्ही त्याच्यावर शेंगा टाकत आहोत.
आणि आता पावट्याच्या शेंगा पण टाकत आहोत. वालाच्या बोलून पावट्याच्या फसवल्यात आम्हाला शेंगा देऊन. वालाच्या बोलून बस झाला. बस झालेलं आहे. त्याच्यावर मीठ टाकायला लागेल ना, ओवा हा मीठ टाकायला लागेल ना. टाकायचं. मीठ आणि ओवा. आणि हे ओवा थोडासा त्याच्यावर चवीसाठी. आणि तो आमचा बाहुबली. लय टाकला मी मीठ बस. आणि त्याच्यावर आम्ही मग पाला टाकणार आहोत. हा आमचा ऋषिकेश आमचं पुढचं काम करणार आहे. तर करूया सर. राहुल दुसरा डबा भरा गेला. हा पाला कुठं आणला कोण? ह्या आशिष सानेने आम्हाला आणलाय वावेळ गावात अरे मच्छी हे लाकडं येते तोडायला. त्यासाठी. आयला पाहुणे येऊ का आम्ही, आम्हाला येऊ मला समजत नाही काही. पण आता ह्या आशिषच्या भरोश्यावर पुन्हा पार्टी होईल काय? नाही पोपटी मागात गेलेली आहे. पोपटी मागात गेलेली आहे. दुसरीकडे कुठं पण होईल, फक्त वावेघर मध्ये राहणार. त्याच्यावर आम्ही ही फाटी म्हणजे लाकडं ठेवलेली आहेत त्याच्यावर. आता हे आणखी एक डब्बा येणार आहे आमचा. थांब ना. नाही अरे चालत नाही असं. अरे नको, नाही चालणार राहुल. हा आमचा व्हलटे अशीच आहे, काही पण करतो येण्याचे कारणाम. शिवी नाही भावा. शुद्ध शिवी दिली, हा वाईट नाही. आम्ही माणसं सगळी शांत आहोत. हा तर आम्ही आता दुसरा डबा आमचा ऋषिकेश कदम, त्यांना दाखवा जरा. हा ऋषिकेश कदम. हे चेहरा दाखव ना भावा. चेहरा दिसणार नाही. दुबई रिटर्न. त्याने आमचे सगळे हांडी वगैरे सगळे डबे वगैरे त्यांनी भरलेले आहेत. तर पुढची कसं करतोय आम्ही ते तुम्ही बघा आणि आमच्या सोबत एन्जॉय करा. अरे, पहिली तर गोष्ट असं झालंय की आम्ही पोपटी करायला निघलो आणि आमच्याजवळ डबेच नव्हते. डबे आम्ही भांगारवाल्याकडून उचलून आणले. भांगारवाल्यांकडे 40 रुपयाला एक तू काय भांगारवाल्यापेक्षा कमी आहेस काय? गाव काय सुंदरी सुंदरी तुझं नाव काय, तुझं गाव काय ग. घुसव नीट घुसवा. ह्या दोघांना सवय आहे घुसवायची. ब्लॉग आपला शुद्ध आहे, अभद्र बोलू नका. please. तुम्हाला विनंती करतोय मी. विनाकारण फालतू. आता पोपटी झालेली आहे तर बघू शकता. शिजल्या काय बघ रे. शिजले. अरे अबे ते काढी दे. हा ना तुम्ही खा. हे सानेकर पाठी थंडा बिंडा सगळा बघ. पहिला टाक. ठीक आहे ना, तुला जर जमत असेल तर बघ. अरे मला मी रविवारी ड्रायव्हर तुझी फशीप ना, आतिशची फशीप आहे. तुला टेन्शन आतिशला बोलव फशी. आतिश कर फशीपला. हा मग तसं आता आमची पोपटी झालेली आहे. थांब. तर आता आम्ही ओतलेली पण आहे, बघूया कशी लागते. आणि हे आमचे मित्र राकेश सानेकर. पहिला भाव खातो. ए दादा ये ना. आणि आमचा ऋषी आणि आमचा आशिष साणी. आणि परत यायची गरज, परत येणार नाही पार्टीला. आता बस झाला. ए थांब ऋषी उठ. और अपने ये राहुल भाई वर्तक भाई, इन्होंने नया ब्लॉग स्टार्ट करना चाहते हैं ये. तो आप लोगों से रिक्वेस्ट है कि सपोर्ट करो भाई को आगे बढ़ाओ. भाई भी अपने एक दिन यूट्यूबर बनेगा. हैं, हम लोग को भी हेल्प मिलेगी. प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब. राहुल वर्तक 215. आमची पोपटीची व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर टच करा, जेणेकरून आमची कोणतीही नवीन व्हिडिओ आली तर तुम्हाला त्याची अपडेट पहिल्यांदा तुमच्याकडे पोहोचेल. तर मग चला, बाय बाय. काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, तुमची स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.